नमस्कार, मी तुमची होस्ट गोल्डी। आज माझ्याकडे ब्रेड आणि बटाटा पडला होता, त्यामुळे मी ठरवलं की तुम्हाला इन्स्टंट ब्रेड समोसाची रेसिपी दाखवायची। तर बघूया, चला स्वयंपाकघरात। कढईत तेल टाकलेलं आहे आणि आता आपण गॅस लावतोय। वाळलेल्या कांद्याची पात आहे, त्यानंतर मिरच्या आहेत, मटर आहे भिजवलेला, चटणी आहे, शेव, कांदा, मीठ, उकडलेला बटाटा, त्यानंतर हिंग, हळद आणि माझ्याकडे ब्रेड होता तो असा मी लाटून घेतला आणि त्याच्या फोल्ड्स करून घेतलेल्या। आता कढईमध्ये आपण मोहरी टाकली, तेल, हळद, हिंग टाकलेलं आहे आणि चटणी टाकून छानपैकी याला मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता हिरवे मटर घालतो आहे आपण। त्याच वेळेस मी थोडीशी ही कांद्याची पात आणि हा बटाटा टाकला आणि थोडंसं मीठही मी त्यावेळेस घातलं होतं। आता हे छानपैकी दाबून ही छान पेस्ट करून घ्यायची याची आणि मग याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं आणि मी पुंगळी करून घेतली। कशी केली तर जी फोल्ड केली होती त्या फोल्डवर मी ही मैद्याची स्लरी लावली। एक भाग दुमडला, त्याच्यावर दुसरा भाग दुमडला, तो खालचा भाग पुन्हा स्लरी लावून दाबून घेतला आणि ज्या पाकळ्या एकावर एक आल्या होत्या त्यालाही स्लरी लावून दाबलं। तर तो कोन तयार झाला, त्यामध्ये जेवढी भाजी बसते तेवढी भाजी भरायची। आता त्या भाजीच्या वरच्या कोनाच्या वरच्या भागालाही स्लरी लावून ती दाबून टाकायची। हा आपल्याला तेल तापलेला आहे, आपल्याला हा समोसा बनवून ठेवता येत नाही, स्लरी वाळून जाते, त्यामुळे पटकन हा समोसा स्लरी टाकली की तेलात टाकून तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सगळे आपण दोनच समोसे करणार आहोत। तर मी हे छान 2 समोसे तयार करून घेतलेले आहेत आणि मग मी हिरवी मिरची तळून ठेवली, त्याच्यासोबत त्याच्यावर आपण टाकूया मस्त कांदा, मग थोडीशी शेव आणि मग तुम्हाला जर हा इन्स्टंट समोसा आवडला असेल तर तुमच्या गोडलीला छान कॉमेंट्स पास करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा आणि हा मस्त इन्स्टंट ब्रेडचा समोसा एन्जॉय करा।